हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर तुम्ही म्हणाल ह्यो पाठचा कोण आणि घेऊन चाललायचा आहे आज. तर हा माझा मित्र आहे, पुण्यावरनं आलाय. मला मुलगी झालेली आहे, त्या मुलगीला माझ्या बघायसाठी हा खास आलाय पुण्यावरनं. आणि आज आम्ही चाललोय अंबाबाईला. अंबाबाईचं दर्शन पण घ्यायचं होतं. मग जाता जाता युनिव्हर्सिटी लागते. हा म्हणला बरेच दिवसानंतर युनिव्हर्सिटीत आलोय, कारण हा युनिव्हर्सिटीतनं शिकूनच गेलाय पुढे. आणि त्यासाठी म्हणला जरा फोटो बिटो काढूया. इथं फोटो बिटो काढला जरा. मग म्हटलं चल आता अंबाबाईला फायनल पोहोचलो आम्ही. आणि अंबाबाईची इथं आल्यानंतर अरे भयानक गर्दी होती. आता काहीतरी मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे भरपूर गर्दी होती. आणि हा बघा, ह्याला म्हटलं जा बाय बाय करा आणि जात आणि दर्शन घेऊन पटाक नाही आणि आम्हाला जायचं होतं इथनं पुढे हॉस्पिटल. मग हे बघा कबूतर कसले मस्तपैकी दाणे खात उभारले बसलेली, म्हणजे हे भारी वाटत होतं. आणि इथं म्हटलं तोपर्यंत काय करायचं याला, मग मी इथं छोटे छोटे मला स्टॉल दिसत होते यांचे, तर इथं म्हटलं थोडे थोडे व्हिडिओ करूया. आणि हे अँटिक होते बघा महालक्ष्मीचं, कसलं भारी वाटते बघा, कारण कोल्हापूर प्रसिद्ध आहे हो इकडे. आणि एकदम भारी वाटते इथं आल्यानंतर. आणि आम्ही इथनं दर्शन घेऊन फायनल बाहेर पडत होतो, तो पण एक म्हटलं असा शूट घेऊया. झाडाची तर भारी वाटते. आणि लाईन बघा केवढ्या लांबच्या लांब आहे. आणि ही कसली कमान खतरनाक, म्हणजे जे पूर्वीचं बांधकाम आहे ते विशेष खलास आहे. इथं आल्यानंतर कोल्हापुरात एक नंबरच वाटतंय जबरदस्त. आणि हे बघायचे इथं, म्हणजे इथं आल्यानंतर हे बघितलं भारी वाटत होते. महाराजांच्या मूर्त्या, हत्ती वगैरे, आणि मस्त वाटत होतं. याच्यानंतर कोल्हापूर आपली जी ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल वगैरे हे विकायसाठी बाहेरच्या लोकांना एक नंबर वाटत होतं इथं आल्यानंतर. आणि तिथून फायनली आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो हॉस्पिटलकडे. आणि हॉस्पिटलकडे निघालो, कारण आम्हाला बरीचशी कामं पेंडिंग राहिलेली. आणि इथं आल्यानंतर बघा इथं भरपूर थंडी होती. मग म्हटलं तोपर्यंत जरा ऊन खाव्या, वरती जाऊन टेरेसवर गेलेलो ऊन खायला. आणि तरी पण थंडी काय कमी होईना. ह्यो म्हणला चल बाबा चहा एकदा जरा घेऊन येऊया थोडाफार. मग चहा घ्यायला गेलो चालत लांबच्या लांब. आणि तिथून पुढे चहावरून मग मी आलो इकडे. माझी भाची इथंच राहते कळंब्यात. आणि ही बघा इथं आले, हिला घेऊन आलेलो बाहेर. तर ही बघा ही मांजर दिसल्यावर नुसतं मामा हिला घेऊन जाव्या घ्यायला गेलो, तर ही कुठली काय पळून जायला लागली. आणि हिला फायनली घरी सोडलो. आणि मग मित्राला म्हटलं तो जाणार म्हणला पुण्याला, आणि मग त्याला सोडायला गेलो स्टँड. आणि स्टँडला जाता जाता म्हटलं थोडा व्हिडिओ करूया रे. आणि त्याला इथं स्टँडला सोडलो, कारण आम्हाला जायचं होतं गावाला आमच्या बाळाला घेऊन, कारण आज डिस्चार्ज मिळणार होता. आणि डिस्चार्ज दिला आणि आम्ही हे घेऊन चाललोय बाळाला. आणि जाता जाता हे बघा घाटातलं एकदम मस्त दृश्य पाहत मस्त व्हिडिओ छोटे छोटे करत आम्ही निघालो. आणि मला गमत पण नव्हतं, कारण आज बाळ आणि माझी मिसेस गावी जाणार होती. तर काय करणार, लहान बाळाला गावी सोडायचं होतं, कारण इथे सगळी सोय व्हायला पाहिजे ना. तर एकदम एकदम प्रवास भारी वाटत होता खरं, म्हणजे हे पण वाटत होतं. तर जाताना हे मामा मला वाटेत दिसली. आता बघा काय म्हणतात ते. 65. आणि ह्या वयात हे करतात म्हणजे धंदा करायलाच पाहिजे. म्हणजे यंग जनरेशननं विचार करायला पाहिजे. 65 वर्षाची माणसं बिझनेस करायला लागल्यात, आणि तरुण पिढी काय करायला नोकरी करायला लागली. काय तुमचं काय म्हणणं आहे? नोकरी ही पेक्षा बिझनेस बरा. यस, ओके काका. एक नंबर व्यवसाय. फायनली 2.5-3 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आमच्या घरी. आणि ते बघा आमच्या बाळाचं एकदम मस्त स्वागत केलेलं आहे. एकदम खूप भारी वाटत होतं. आणि थोडा वेळ थांबलो बाळा सोडून, मग आम्ही परत निघालो कोल्हापूरला, कारण मित्र पण माझे एकटेच जाणार होते. मग त्यांच्यासोबत म्हटलं जाऊया कोल्हापूरला. आणि आम्ही निघालो आणि म्हटलं जाता जाता जेवूनच जाऊया, कारण वेळ पण भरपूर झालेला. गडिंग्लज मध्ये आम्ही आलो. हे रविराज हॉटेल फेमस आहे थोडं. आणि म्हटलं जाता जाता इथे जेवून जाऊया. इथला अँबियन्स बघितला, एक नंबर वाटत होता. आणि भारी वाटत होतं की आपल्या ठिकाणी असं कोणतरी केले हॉटेल म्हणा, किंवा म्हणजे इथला अँबियन्स, इथं लाईव्ह सिंगिंग पण चालू होतं. आणि इथला अँबियन्स हे बघू शकताय, गर्दी भरपूर गर्दी होती. आणि आम्ही मागवलेलं चिकन, म्हणजे स्पेशल चिकन मागवलेलं इथलं. आणि बघूया म्हटलं टेस्ट याची कशी आहे. आणि फायनली चालू केलं खायला. तर थंडी तरी भरपूर होती. रस्ता एक नंबर लागत होता चिकनचा, तांबडा रस्सा पांढरा रस्सा. आणि काका बघा लाईव्ह सिंगिंग करत होते, एकदम भारी वाटत होते. तू क्या जाने तेरी खातिर कितना है बेकार ये दिल, तू क्या जाने. तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे आवरलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो कोल्हापूरला परत रिटर्न. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.